नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण अशी रेसिपी बघणार आहोत का ती तुम्हाला नक्की आवडेल। एकदम कुरकुरीत, अगदी पोंग्यांसारखी आज आपण आयुर्वेदिक आणि पौष्टिक अशी आपण पापडाची रेसिपी बनवणार आहोत। ते कशाचे पापड आहेत थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल, तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। अशाच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या नेहमी येत असतात। तर चला आपण काय काय साहित्य घेतलेले आहेत ते बघूया। इथे तर मी पापड बनवण्यासाठी इथे घेतलेला आहे एक जुडी पुदिना। त्यानंतर मी इथे मसाले घेतलेले आहे। मसाल्यांमध्ये मी घेतलेले आहे मीठ, ओवा घेतलेला आहे, जिरं आणि हिंग घेतलेला आहे। त्यानंतर पापडखार घेतलेला आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे। तर सर्वात आधी आपण इथे पुदिना स्वच्छ करून घेऊया। इथे मी 10 रुपयाची पुदिनाची जुडी आणलेली होती, तर आता ती आपण स्वच्छ करून घेऊया। इथे मी पुदिन्याचे फक्त पानच घेणार आहे। इथे आपला सर्व पुदिना साफ करून झालेला आहे। त्यानंतर मी आता हा पुदिना स्वच्छ पाण्याने 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे। त्यानंतर आपण ह्या पुदिन्याच्या काड्या फेकायच्या नाहीत, मस्त छान अशा कुंडीमध्ये लावून दिल्या तर छान पुदिना येतो। लवकरात लवकर पुदिना त्याला यायला सुरुवात होऊन जाते। तर इथे माझा स्वच्छ पुदिना असा धुवून झालेला आहे। इथे मी मिक्सरचे भांडे घेतलेले आहेत, त्यामध्ये मी पुदिन्याची एकदम बारीक अशी पेस्ट करून घेणार आहे। त्यामध्येच मी हिरव्या मिरच्या पण टाकून घेणार आहे। हिरव्या मिरच्या जर तुम्हाला टाकायच्या असतील तर तुम्ही टाकू शकतात किंवा नाही टाकल्या तरी चालतं, कारण पुदिना तिखटच असतो। पण 1-2 मिरची टाकल्या तर खूप छान अशी टेस्ट लागते पापडांना। तर इथे मी बारीक एकदम असा पुदिना आणि मिरची वाटून घेणार आहे। तर हे बघा, इथे आपलं एकदम बारीक असं वाटण तयार झालेलं आहे। मी थोडं पाणी टाकून दळलेलं आहे। त्यानंतर मी इथे घेतलेला आहे 1 किलो रवा। आपण 1 किलो रव्याचे पापड बनवणार आहोत। त्यासाठी मी 1 किलो रव्यासाठी मी इथे कंप्लीट आपल्याला 4 तांबे पाणी लागणार आहे। तर इथे मी 4 तांबे पाणी टाकून घेणार आहे। इथे आपले पाणी टाकून झालेले आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत वाटलेला पुदिना। पुदिनाही मी पाण्यामध्ये लगेच टाकून दिलेला आहे। पुदिना टाकून झाल्यानंतर मी इथे आपला मसालाही त्यामध्ये टाकून देणार आहे आणि पाणी उकळायसाठी ठेवून देणार आहे। मसाला पाण्यात टाकल्यानंतर एकदा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा। त्यानंतर पाणी उकळायसाठी ठेवून द्यायचं। 1 किलो रव्यामध्ये आपण भरपूर सारे पापड बनवणार आहोत। तर इथे पाणी उकळायला सुरुवात झालेली आहे। तर तुम्ही बघू शकता खूप छान असं पाणी उकळायला लागलेलं आहे। एकदम असं हिरवंगार असं आपलं पाणी दिसत आहे पुदिन्यामुळे। तर इथे आपले पाणी उकळायला सुरुवात झालेली आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत रवा। रवा मी एकदम हळूहळू टाकणार आहे। आपल्या त्याच्या गाठी तयार नाही व्हायला पाहिजे, त्यामुळे मिक्स करत राहायचं आणि थोडा थोडा रवा त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा। हे बघा, मिक्स करतच राहायचं। आपला एकदम अगदी रवा असा हळूहळू घट्ट होत आहे। रव्याला पाणी जास्त लागतं, त्यामुळे पाणी आपण बरोबर अंदाजामध्ये टाकलेलं आहे। आता हे थोड्या वेळात घट्ट होणार आहे। तर तुम्ही बघू शकतात का किती छान अशी पेस्ट तयार झालेली आहे। पण ही पेस्ट तशीच नाही राहणार, असा आपला एकदम घट्ट असे आपले पापडांची खिशी तयार झालेली आहे। खूप छान असं याला 15 ते 20 मिनिट मी आता शिजत घालणार आहे। आपले 15 ते 20 मिनिट झालेले आहेत।
खूप छान असं पीठ इथे शिजलेलं आहे. तर आपण आता पापड बनवायला घेऊ शकतो. तर इथे आम्ही पापड बनवण्यासाठी थोडं मी पूर्ण व्यवस्थित असे सगळं मिक्स करून घेतलेले आहेत. तर आता आपण पापड बनवायला सुरुवात करूया. तर इथे पापड बनवण्यासाठी मी एक मशीन घेतलेलं आहे. तर मशनीच्या साहाय्यानेच पापड आम्ही बनवलेले आहेत. तर खूप सोपी अशी पद्धत आहे मशनीने. आणि पापड बघू शकतात तुम्ही किती छान असा पापड आलेला आहे. तर असेच मी सर्व पापड तयार करून घेणार आहे. एकदम सोपी अशी रेसिपी आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. खायलाही खूप छान लागते आणि फुलायला पण खूप छान फुलतात पापड. तर तुम्ही एकदा नक्की करून बघा. कमेंट्समध्ये नक्की सांगा बनवले की पापड कसे झाले असं. तर हे बघा किती सुंदर असे आपले पापड येत आहे. तर असेच तुम्ही पापड तयार करू शकतात. तुम्हाला लाटण्याने जरी लाटायचे राहिले ना तरी खूप छान असे पापड बनवता येतात. तर इथे आपले असे पापड तयार होत आहे. तुम्ही बघू शकतात पापडांचा असा मस्त छान असा कलर दिसत आहे हिरवागार. तर इथे आम्ही पापड सुकात लगेच टाकून घेतलेले आहेत उन्हामध्ये. कागदाला थोडे देखील पापड चिटकत नाही आहे. लगेच असे निघून जात आहे. तर इथे आपले सर्व पापड आपले बनवून झालेले आहेत. तर पापडांना मी फक्त एकच दिवस ऊन दाखवलेलं होतं. हे पापड पातळ ज्या असतात त्यामुळे त्यांना जास्त ऊन द्यायची गरज पडत नाही. 1 तासानंतर लगेच मी उलटवून घेतलेले आहेत. एकदम बघा किती छान असे पापड लगेच निघत आहे. 1 तासात लगेच उलटून घ्यायचे. थोडे ओले असले का म्हणजे मग कपड्याला चिटकत नाही. आणि तुम्ही बघू शकता की पापड किती छान असे आलेले आहेत. मी एकच दिवस पापडांना ऊन देऊन घेतलेलं आहे कारण खूप कडक असं ऊन पडत आहे त्यामुळे. तर इथे आपले पापड पण मस्त असे सुकून झालेले आहेत. तर मी आता पापड एका पाटीमध्ये भरून घेणार आहे. त्यानंतर आपण पापड कसे झाले हे तळून बघणार आहोत. तर हे बघा पापडांना किती छान असा कलर आलेला आहे आणि दिसायला पण खूप छान असे दिसतात आणि खायलाही खूप टेस्ट अशी लागते. तर तुम्ही एकदा करून नक्की बघा पापड आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. चला तर आपण आता तळून बघूया. इथे मी पापड तळण्यासाठी तेल आधीच गरम करायला ठेवले होते. हे बघा किती छान असा आपला पापड फुललेला आहे. खूप छान असा पापड झालेला आहे. मी परत अजून एकदा तुम्हाला पापड तळून दाखवते. तर तुम्ही आता हे बघा पापड बघा. दुसराही पापड आपला तसाच झालेला आहे. खूपच छान असा पापड आपला फुललेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी पापडांची पुदिन्याच्या पापडांची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनला क्लिक करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा पापड कसे झाले ते.